हो, आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये टॉप गाठो आणि ते आता इथे ठीक आहे हो एका सोसायटी समोर, पण असा त्यांना मंच मिळो की सगळा भारत देश त्यांच्या समोर असू दे, अशा मला इच्छा निर्माण झाली त्यावेळेला. तर असो, आज आपला जो विषय आहे की हा नवरात्री उत्सवानिमित्त आपण स्त्री शक्ती हा जो विषय घेतला आणि अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, वर्षातून एकदा आपण हे सगळं सेलिब्रेशन करतो. हे 9 दिवस असतात. या 9 दिवसामध्ये कलर पण ठरलेले असतात आपले, आपण तसं सगळं करतो. पण एक लक्षात घेऊया, कुठलाही सण जो आहे तो आनंदासाठी असतो आणि म्हणून ह्या नवरात्र जो आहे तोही शेवटी आनंदासाठी आहे. पण नवरात्र याची एक दुसरी बाजू जीवनविद्या फार सुंदर सांगते की ही नुसतीच स्त्री नाही आहे किंवा हे नुसतंच देवाचं स्त्री रूप नाही आहे, तर याला काहीतरी अर्थ आहे. ह्या संपूर्ण निसर्गाने जे जे प्राणी पक्षी पशु पक्षी जे बनवलेले आहेत ते त्याची निर्मिती आहे. आणि ही जी निर्मिती आहे ती एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे की त्या प्रत्येक, तुम्ही जर निसर्गाचं निरीक्षण केलं तर साधी चिमणीच असू दे, तिचं निरीक्षण करा रोज, ती करते काय, तर तुमच्या लक्षात येईल छोटंसं असणारा तो पक्षी आहे ना, स्वतःचं जीवन प्रयत्नपूर्वक जगत असते. तिचं जर घरटं पडलं तर ती उठून तयारी लागते, ती वाट बघत नाही कोणीतरी येईल आणि माझं घरटं उचलून झाडावर ठेवेल. म्हणजे निसर्गामध्ये हे जे सगळं निरीक्षण केलं तर लक्षात येतं की ह्या परमेश्वराची म्हणा, तुम्ही त्याला निसर्ग शक्ती म्हणा, परमेश्वर म्हणा, देव म्हणा, नाव काहीही द्या, परंतु त्याची ही अलौकिक अशी निर्मिती आहे. आणि ह्या अलौकिक निर्मितीमध्ये खासियत अशी आहे की त्याने नुसतंच नर एखाद्या ह्याचे बनवलेले नाही आहेत, एखाद्या प्राणी पक्ष्यांचे, बरोबर ना, जोडी बनवली, प्रत्येक ठिकाणी जोडी बनवली. ही जोडी काय सांगते माहिती आहे का, की हे व्यक्तरूप आहे, त्या परमेश्वराचं हे व्यक्तरूप आहे. सगळे पशु पक्षी फुलं सगळे जे आहेत व्यक्तरूप आहे, परंतु ह्याचं जे अव्यक्त रूप आहे ते काय आहे माहिती आहे का, पुरुष आणि प्रकृती. आणि ही पुरुष आणि प्रकृती काय होते, ती ॲटोमॅटिकली ही संपूर्ण व्यवस्था जगाची चालवते. आणि ही चालवत असताना जर आपल्याला विचारायचा असेल प्रश्न कशी चालवते, तर खऱ्या अर्थानं विषय थोडासा वेगळा होईल, परंतु तरीसुद्धा साध्या सोप्या शब्दात म्हटलात तर व्यवस्था रूपाने हे चाललेलं असतं. सगळ्या ठिकाणी व्यवस्था आहे, पहाल तिकडे व्यवस्था. म्हणजे कशी, सकाळी सूर्य उगवतो, कोणी बेल देतं का तिकडे की आता वेळ झाली, आता उगवलंच पाहिजे तुला, आता मावळलंच पाहिजे, नाही, बरोबर ना. त्यानंतर आपण ह्या संपूर्ण आकाशाचं जर निरीक्षण केलं, तुम्ही जर ठरवलं की मी 2 सेकंद आकाशाचं निरीक्षण करेल, तर 2 सेकंदामध्ये त्याचे झालेले जे बदल असतील ना ते इतके अफाट असतात. तुम्हाला एक ससा दिसतो तेवढ्या वेळात दुसरंच काहीतरी प्राणी दिसायला लागतं. कोण करतोय, कोणी काय असं तिकडे करतोय, फिरवतोय काय, चित्र काढतोय आणि तुम्हाला प्रेझेंट करतोय का, नाही, हे सगळं ॲटोमॅटिक चाललंय. पृथ्वी स्वतःवरती फिरते आणि स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवती फिरते. रात्रंदिवस आपल्याला मिळतो, तिथे कोणी चावी दिलेली नाही. आपण श्वास घेतो, आपल्याला चावी द्यावी लागते का, चला आता श्वास घेऊया, किंवा मी आता बोलते आहे आणि मला श्वास घ्यायचा आहे, तर मला थांबावं लागणार का, की मी नाही, मला आता बोलायचं आहे पण मला श्वास पण घ्यायचा आहे. ॲटोमॅटिक चालले. आपण दुपारी जेवण केलंय, पचन ॲटोमॅटिक चालले. काही करावं लागतं का, जे दिसत नाही परंतु व्यवस्थापणे सुंदर कार्य चाललेलं आहे. ही काय आहे, त्या पुरुष आणि प्रकृतीचं सुंदर व्यवस्थारूपाने दर्शन आहे. आणि हे दर्शन घ्यायला जीवनविद्या शिकवते. आणि म्हणून आज आपल्या या नवरात्री उत्सवानिमित्त आपण या स्त्री शक्तीचा एकंदरीत ओळख करून घेणार आहोत आणि तिचा आदर करायचा, तिचा सन्मान करायचा आणि त्या माध्यमातून आपल्या घरामध्ये सुख स्थापन कसं करायचं, स्थिर कसं करायचं आणि मग कुटुंब सुखी कसं होतं हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. वेळ फार कमी आहे. बघा, सद्गुरू श्री वामनराव पै यांनी स्त्रियांकडे पाहताना दृष्टिकोनच बदलून टाकलाय. संपूर्ण समाजाचा दृष्टिकोनच बदलवून टाकलाय आणि हा दृष्टिकोन बदलवून नवीन दृष्टी दिली. ही नवीन दृष्टी देताना काय सांगितलं की ही जी स्त्री असते ना, ही कुटुंबाचा कणा आहे. बघा, काय सांगितलंय, कुटुंबाचा कणा आहे आणि संसाररूपी किल्ल्याचा तो बाले किल्ला आहे. म्हणजे एखाद्या किल्ल्याचा जो बाले किल्ला असतो ना,
तो जास्तीत जास्त सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो किल्लेदार. कारण बाले किल्ला शत्रूच्या गोटात गेला, किल्ला गेला. तसं आपल्या ह्या प्रपंचामध्ये स्त्री थोडी जरी आजारी पडली ना, सगळा किल्ला ढासळतो, सगळी फॅमिली विस्कळीत होते, सगळं रूपच बदलून जातं सगळ्या घराचं. म्हणजे एकंदरीत ही स्त्री खूप महत्त्वाची आहे आणि म्हणून संस्कार सुद्धा तसेच केले जातात. मी तुम्हाला एक आठवतो किस्सा म्हणून सांगते की आमची ही मुलं संस्कारित होतात म्हणजे नेमके काय होतात, विचार करताना किती प्रचंड सावध राहतात याचा हा किस्सा आहे. माझा मुलगा नाटकाची प्रॅक्टिस सुरू होती आणि नाटकामध्ये असं सुरू होतं की आई आजारी आहे असा प्रसंग दाखवूया. आणि हा दाखवत असताना त्यांची चर्चा सुरू होती आणि माझा मुलगा अचानक म्हणाला की नाटकात सुद्धा आपली आई आजारी पडता कामा नये. का प्रश्न विचारला त्याला, का नाही, नाटक आहे दाखवूया. तो म्हणाला नाही, आपण विचार करणार, पुन्हा पुन्हा विचार करणार की आपली आई आजारी आहे, आपली आई आजारी आहे, आपली आई आजारी आहे, पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करणार आणि विचारांचं शास्त्र जीवनतेच्या ग्रंथामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. कारण इथे वेळ नाही आहे ते सगळं सांगायला. कारण जे विचार आपण पुन्हा पुन्हा करतो ते बहिर्मनातून अंतर्मनामध्ये जातात आणि अंतर्मनामध्ये एकदा गेले की ते आपल्या जीवनात जशास तसे प्रगट होतात. आणि म्हणून हा मुलगा सावध राहून काय म्हणत होता, नाटकात सुद्धा आपली आई आजारी पडायला नको. म्हणजे लक्षात घेऊया की हा जो बाले किल्ला आहे ना, हा बाले किल्ला अधिक सक्षम होण्यासाठी जीवनविद्येने प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्य केलं. आणि हे कार्य करत असताना सांगितलं की ही जी स्त्री आहे, कारण स्त्री मुक्तीचे नारे आपण खूप ऐकले आणि हे सगळे नारे आपण एवढे मोर्चे पाहतो, हे सगळं आहे, परंतु सद्गुरू म्हणाले स्त्री मुक्ती नव्हे तर स्त्री सन्मान. म्हणजे स्त्री मुक्ती, स्त्रीला मुक्त कशातून करायचं प्रश्न आहे की नाही. स्त्री मुक्तीवाले जे आहेत ना त्यांच्याकडे उत्तर नाही आहे हे, परंतु मग ह्याचं सोल्युशन काय आहे, स्त्रीचा सन्मान केला, आपोआप स्त्रीला तुम्ही काय करताय, तुमच्या फॅमिलीमध्ये असं काही पाहताय तिच्याकडे, सन्मान करणं म्हणजे तरी काय करायचं आहे आपल्याला. तर सन्मान जर करायचा असतो आहे ना आपल्याला, तर खरोखर मला असं वाटतं सन्मान करावा सद्गुरू श्री वामनराव पै यांनी. तो कसा माहीत आहे का, त्यांनी इतकं सुंदर सांगितलं की ही जी स्त्री आहे ती घरामध्ये वेगवेगळ्या भूमिका असते. ती आपल्याला किचनमध्ये कायम असते ना, ही सकाळ दुपार संध्याकाळ आपल्याला 3 टाईम लागतं आणि ह्या सगळ्याची व्यवस्था ती जी करत असते ना, रांधावाडा उष्टीकाडा सतत चालू असतं तिचं न कंटाळता. ती अतिशय प्रेमाने करत असते आणि शिवाय वेगवेगळं लागतं आपल्याला. हे सगळं अतिशय प्रेमाने, तिला येत नसेल एखादी रेसिपी तर व्हॉट्सअपवर बघेल सॉरी यूट्यूबवर बघेल, ती शिकेल, मैत्रिणीला विचारेल, पण करून तुम्हाला घालेल. म्हणजे हे तिचं काम आहे ना, म्हणून ती काय आहे, अन्नमंत्री आहे. आपल्या घराची ती अन्नमंत्री आहे. जर आपली मुलं आजारी पडतात, घरातले आपले आई बाबा असतात, मोठी मंडळी असतात, यांच्या आरोग्याची ती काळजी घेते. बघा आपलं फॅमिली आहे, कुटुंब आहे म्हटलं तर ह्या गोष्टी घडतात. मग हे सगळं होत असतं आणि अशा वेळेला ती त्या आरोग्याची काळजी घेते म्हणून ती आरोग्यमंत्री आहे. आता लक्षात घ्या हा तिचा सन्मान कसा वाढत जातोय. पाहण्याचा दृष्टिकोनच एकदा बदलला की असणारी जी स्त्री आहे ती रोज आपल्याला दिसते, रोज पाहतोय, ती रोजच काम करते, गृहीत धरले आपण तिला आणि म्हणतो ही तिचं काम आहे, बरोबर की नाही, हे तिचं काम आहे असं गृहीत धरून आपल्याला चाललेलं असतं. परंतु जेव्हा असा दृष्टिकोन बदलतो ना, तेव्हा ती रोज जिला पाहतोय ना तिच्याकडे पाहणंच बदलून जातं. बापरे, मग निरीक्षण सुरू करतो आपण, बापरे काय काय कामं करते ती. एवढा स्वयंपाक करण्यासाठी जो साठा करून ठेवते ती इतका स्मार्टली करते ना. कुठलं सामान कधी भरायचं, एखादं सामान संपलेलं असेल ना त्याचा साठा कसा करायचा, महाग काय होणार आहे, त्याचा साठा कसा करून ठेवूया, हे सगळं ती मॅनेजमेंट गुरु म्हणूया आपण तिला. इतकं छान मॅनेजमेंट असतं ना तिचं, म्हणून ती काय आहे, पुरवठा मंत्री आहे. पुरवठा मंत्री आहे ती. आपल्या घरातल्या मुलांचा शिक्षणाची काळजी घेते, वेळोवेळी मुलांचा अभ्यास घेते, मुलांची काळजी घेते, शाळेत नेते आणते, टीचर्सला जाऊन भेटते, त्यांच्या त्या शिक्षणाची काळजी घेऊन 1 मार्क पडला तर ती अशी होते म्हणजे हे सगळं जे करते ना, म्हणून ती शिक्षण मंत्री आहे. बघा एवढे मंत्रीपद भूषवते आपल्या घरातली स्त्री. मग आता मला सांगा, हिला मुक्ती द्यायला पाहिजे की सन्मान करायला पाहिजे?
सहज आहे की नाही? सन्मान करायला पाहिजे. करते ना, मला सांगा करते की नाही? करते, बरोबर. आता तुम्हाला हा पण प्रश्न पडेल, कारण नवदुर्गा म्हटले आजकाल दोघांना पण काम करावं लागतं, कारण दोघेही जॉब करतात, बरोबर की नाही? मग आता इतकी छान आमची ही युवा मंडळी आहेत ना, मला फार कौतुक वाटतं यांचं. कारण का माहिती आहे का, जीवनदेचं हे ज्ञान ऐकून जेव्हा ह्यांची उद्या लग्न होणार ना, ते ऑलरेडी सज्ज असणार. कारण त्यांना ऑलरेडी नॉलेज माहीत आहे की अरे ही अन्नमंत्री आहे, शिक्षण मंत्री आहे, आरोग्यमंत्री आहे, हिचा सन्मान केलाच पाहिजे. मग जर केला पाहिजे, ती पण जॉब करते आहे, तर मला घरातलं काम सुद्धा अर्ध केलंच पाहिजे, ही मानसिकता तयार होते. आणि मग त्यामध्ये क्लेश होण्याचं प्रश्नच येत नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे हा की जर आपल्याला योग्य मार्गदर्शन असेल तर आपलं जीवन अतिशय सुखाने आनंदाने आपण जगू शकतो. आणि आता जे तुम्ही एक ऐकलं की स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा, ऐकताना किती सिंपल वाटलं ना तुम्हाला? सिंपल वाटलं, पण माहित आहे त्यामध्येच अर्थ खूप दडलेला आहे. हे पाहणं एवढं सोपं आहे का हो? उद्याच आता तुम्ही घरामध्ये आत्ताच गेल्यानंतर तुमची वाढेल पत्नी सगळं जेवण वगैरे सगळं, बरोबर? तर आत्ता ऐकलंय की लगेच तुम्ही म्हणणार वा तू ना अन्नमंत्री आहेस. पण मजेत पण सांगते पुढची, ते तुम्ही अन्नमंत्री म्हटलात ना तिला असं वाटेल ना उद्या सकाळी तुम्हाला इतकं सुंदर स्वयंपाक मिळणार, विचारच नका. का माहिती आहे का? त्याचं कारण हे असं आहे की प्रत्येकाला कौतुक आवडतं, बरोबर आहे? आणि कौतुक करणं हे मोठ्या मनाचं लक्षण आहे. तुम्हाला घरामध्ये शांती निर्माण व्हावीशी वाटत असेल, ती शांती कायम टिकावीशी वाटत असेल, तर आपल्या मुलांचं, आपल्या पत्नीचं, पती पत्नीने एकमेकांचं कौतुक केलं पाहिजे. पण कौतुक योग्य ठिकाणी पाहिजे. नाहीतर होतं काय माहिती आहे का, की छान भाजी झाली आहे असं म्हटलं जातं आणि ती म्हणते आज बरी तुम्हाला आवडली कारण शेजारणीने दिली होती. असं नको व्हायला, बरोबर ना? आणि म्हणून योग्य ठिकाणीच आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला नेमकं काय होतं, कौतुक केलं की ती अशी काय एवढी छान काम करते? त्याचं कारण आहे, कोणाचंही, स्त्रीचंच असं नाही. कौतुक केल्यानंतर त्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते, पॉझिटिव्ह एनर्जी वाढते आणि तिला असं वाटतं मी जे थोडंसं चांगलं काम केलं आहे ना, त्या थोडंसं काम करून मला थांबायचं नाहीये, अजून मी काम करणार, अजून चांगलं करेल ना, कारण आवडतंय समोरच्याला, समोरून मला कौतुक होतंय. आणि ती दिवसेंदिवस चांगलं काम करून ती अशी काही क्वालिटीचा संसार करेल ना की खरोखर तुमचा हा म्हणता संसार सुखाचा होईल. तुम्ही म्हणाल कशावरून म्हणजे आम्ही स्वतः ते केलं. आम्हाला तरी कुठे माहीत होतं हो की काम हे प्रेमाने केलं पाहिजे. आम्ही जो स्वयंपाक करत आहोत तो स्वयंपाक अतिशय प्रेमाने केला पाहिजे. माझ्या घरातली सगळी जी मंडळी आहेत ते अगदी देवस्वरूप आहेत, ते खाणार आहेत, त्या देवाला माझा हा नैवेद्य आहे हे माहीत नव्हतं ज्ञान. हे ज्ञान आम्ही जीवनविद्येमध्ये ऐकलं आणि त्या ज्ञानाप्रमाणे जेव्हा आमची दृष्टी बदलली, आमची सृष्टीच बदलून गेली. आणि म्हणून महत्त्वाचं काय आहे, ज्ञान महत्त्वाचं आहे आणि त्या ज्ञानाचा वापर करणं महत्त्वाचं आहे. मग आता ही जी स्त्री आहे, आता काय झालंय माहिती आहे का, की खऱ्या अर्थानं खूप काळ झपाट्याने बदलतोय, कारण जग खूप जवळ यायला लागले आणि सगळ्या गोष्टी क्लिकवर आहेत. आता स्त्रीला सन्मान दिला पाहिजे, पण मग स्त्रीची जबाबदारी खूप वाढते जबाबदारी खूप वाढते. त्याचं कारण असं की सद्गुरू श्री वामनराव पै पुढे खूप सुंदर सुविचार किंवा अमृतविचार सांगतात की स्त्री जर सुज्ञ आणि शहाणी असेल तर ती घराचा स्वर्ग हा म्हणतात बनवेल, पण या उलट तुम्हीच म्हणा, मी म्हणणार नाही. म्हणजे अज्ञानी असणं बरोबर आहे का? मग आता आपली जबाबदारी वाढते. मग आता आम्ही ज्ञान घ्यायचं म्हणजे काय करायचं, तर सद्गुरू श्री वामनराव पै खूप सुंदर सांगतात. आपल्याला कुटुंब सांभाळायचंय, बरोबर की नाही? की आपण जर बालेकिल्ला सांभाळायचा जेव्हा असतो तेव्हा बालेकिल्ल्यावरती जे मावळे ठेवलेले आहेत किल्लेदाराने, ते मावळे अगदी सक्षम असतात. त्यांनी जर सांभाळला तो बालेकिल्ला तरच तो बालेकिल्ला सांभाळला जाणार ना, नाहीतर तिथे मावळा जर कमकुवत असेल तर हा म्हणता किल्ला पडायला काय वेळ लागणार नाही. आणि म्हणून बालेकिल्ला सांभाळण्याची जबाबदारी आपली खूप वाढते. मग आता ज्ञान मिळवलं पाहिजे. मग कुठलं ज्ञान पाहिजे? आपण मुलांना वाढवताना कसं तरीच वाढवत असतो, आपल्याला असं वाटतं निसर्गाप्रमाणे ते वाढणार. परंतु एक लक्षात घ्या की जे मूल जन्माला आलेलं आहे ना, ती निसर्गाची सुंदर
सुंदर अशी निर्मिती आहे. असा पहिला आपल्या बाळाकडेपणाचा दृष्टिकोन पाहिजे. मग मला ह्या निसर्गाने खूप सुंदर अशी संधी दिलेली आहे की ह्या जीवनाला योग्य असं वळण द्यायचंय मला. मग हे योग्य वळण देताना आपल्याला नेहमी असं वाटत असतं की मूल म्हणजे काय, मातीचा गोळा. मुळीच नाही. मूल हे मातीचा गोळा नाही, तर ते प्रचंड ऊर्जेचा स्रोत आहे. लक्षात घ्या, हा प्रचंड ऊर्जेचा स्रोत का आहे? त्याचं कारण असं, मातीचा गोळा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकेल का? आपल्याला करावं लागते कृती, बरोबर. परंतु आपलं हे मूल एका क्षणी बसेल का? किती वेळ फिरले इकडे. तुम्हाला मोबाईल हातातून घ्यावा लागला, टाळ हातात द्यावा लागला, सगळं करावं लागलं ना त्यांनी स्थिर बसण्यासाठी. मला सांगा, स्थिर बसले का ते? हे स्थिर बसले नाहीत, हेच बरोबर आहे. आणि म्हणून काय म्हटलंय, ते प्रचंड ऊर्जेचा स्रोत आहे. या वयामधल्या ह्या मुलांना खूप जिज्ञासा असते. प्रत्येक गोष्ट, पेटी दिसली तर पेटीकडे येणार, काय आहे विचारणार, हात लावून बघणार. तुम्ही म्हणता हे गरम आहे, हात नाही लावायचा, चटका बसतो. ते काय म्हणतो, गरम आहे म्हणजे काय, हातच लावून बघूया. कारण जिज्ञासा एवढी प्रचंड असते, म्हणजेच तो प्रचंड ऊर्जेचा स्रोत असतो. मग हा स्रोत जो आहे ना, हा ओळखणं आणि त्याला योग्य वळण देणं हे आईबाबांचं काम असतं. आणि त्यासाठी जीवनतेचा तुम्हाला प्रचंड उपयोग होणार आहे. त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊन बालसंस्कार केंद्र, मग आता हे बालसंस्कार केंद्र एक बाजू झाली, पण घरात काय? मग घरामध्ये सद्गुरू श्री वामनराव पै स्त्रीला इतकं सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे की तुम्हाला लहान मुलांचं बालमानसशास्त्र माहीत असलं पाहिजे. मग हे बालमानसशास्त्र मग मोठी मोठी पुस्तकं वाचायची का? आम्ही सायकोलॉजीचा अभ्यास करायचा का? मुळीच नाही. छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्या जर तुम्ही फॉलो केल्या तरी प्रचंड बदल होतो. एक तर तो मातीचा गोळा नाही, तो प्रचंड ऊर्जेचा स्रोत आहे. दुसरी अशी गोष्ट आहे की वय 1 ते 8 हे जे वय आहे हे संस्कारक्षम वय आहे. आणि अशा वयामध्ये आपण काय करतो ते मी सांगते, काय केलं पाहिजे नंतर सांगते. आपण काय करतो, आपलं मूल त्या आईला एवढं प्यारं असतं, एवढं प्यारं असतं, ते हसायला लागलं, बोलायला लागलं, बोबडे बोल बोलायला लागलं, एवढं कौतुक ना की माझा बाबू बोलायला लागला. मग ते कौतुक करता 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 कौतुक एक ठराविक लेवलला ठीक असतं, परंतु त्यानंतर काय होतं, लाड करणं सुरू होतं. मग त्याला कसंही करू देणं. मोबाईल दिलाय ना हातात, मोबाईल दिल्यानंतरच आमचा बाबू शांत बसतो. मुळीच नाही द्यायचाच नाही येतो. इतकं सध्या तुम्हाला माहिती आहे, एवढे प्रॉब्लेम वाढलेत ना पालकांचे, ते केवळ ह्या मोबाईल हातात आणि कंटिन्यू गेम. अहो हे छोटी ही मुलं, ह्यांना काय तो स्क्रीन सुरू करायला येतो, मोबाईलतले गेम काढून खेळता येतात म्हणजे काय, बरोबर की नाही. पण तुम्हाला माहिती आहे साईड इफेक्ट जे शरीरावर आहे, मनावर, मनाचे दिसत नाहीत. पण हे खूप महत्त्वाचे आहेत. विचार करण्याची क्षमता कमी होते ह्या सतत मोबाईल हाताळण्याने. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान वयामध्ये मोबाईल हातात नकोच, पण आपण देतो. मग हा अतिलाड हा काय होतो, त्याचं कारण असं आहे, हे वय वर्ष 1 ते 8 यामध्ये अंतर्मन खूप जास्त रिसेप्टिव्ह असतं, खूप जास्त रिसेप्टिव्ह असतं. तुम्ही जी सवय लावाल ती सवय ह्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट सारखी होते. आणि मला तुम्ही मग सांगा, हे मोबाईल हाताळणं, आणखीन काही सवयी करू दे, त्याला तो करतोय ना, टी व्ही लावला की तो छान जेवतो, मग आपण टी व्ही लावून ठेवतो, तो टी व्ही लावला तर रडत नाही, मला कामं करता येतात नाही. ह्या सवयी लागत राहतात. 9 वर्ष होतं बाळाचं. आणि मग होतं काय ते तुम्हाला सांगते. 9 वर्षातली ही जी मुलं आहेत, आपण दुर्लक्ष केलंय, सवयींकडे लक्ष दिलेलं नाही. अचानक तुम्ही कुठेतरी जाता, पाहुण्यांच्या ठिकाणी जाता, आणि तिथे जेव्हा ही एखादी सवय त्याची तुम्हाला नको ती सवय जेव्हा नडते ना, तेव्हा तुम्ही जागे होता की अरे बापरे, यांना ना खूपच वेगळ्याच सवयी लागल्यात, आज अमुक ठिकाणी ना असं केलं. तुम्ही जागे होता आणि अचानक तुमचं अगदी नूरच बदलून जातो. आणि काय म्हणता, आता नाही याला चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत, आता बस झाले लाड त्याची. पण झालेलं काय माहिती आहे का, निसर्गतःच त्या 8 वर्ष वयामध्ये अंतर्मनाने अतिलाड, त्या वेगवेगळ्या सवयी पकडून ठेवल्या. आणि वरून जेव्हा तुम्ही सवय लावण्यासाठी प्रयत्न करता तेव्हा त्याला त्या नको असतात. कारण त्याचं अंतर्मन त्याला मागणी काय करतं, आतीचे ज्या सवयी लागल्यात त्याप्रमाणे मागणी करतं. आणि होतं काय माहिती आहे का, ह्याच वयामध्ये आईबाबांचं न ऐकणं, हे नवीन तुम्ही तक्रार करता, तो न ऐकतच नाही. का ऐकत नाही याचं कारण मी सांगते तुम्हाला, की ते अंतर्मनामध्ये गेलेल्या सवयी आहेत ना, त्याच कराव्याशा वाटतात.
आई बाबा हे सांगतात ते काही करावं असं वाटत नाही. हळूहळू त्या मुलाची मानसिकता अशी होते की मला आईबाबांचं ऐकायचं नाही, ते ना बरोबर सांगत नाही, मला टी व्ही बघू देत नाहीत, मला हे करू देत नाहीत, आणि तुम्ही सांगता तो हे ऐकत नाही आणि तो ते ऐकत नाही. मला सांगायचा उद्देश हा आहे की बाल मानसशास्त्र आणि त्या संदर्भातल्या काही गोष्टी जर आपण वाचल्या, त्याप्रमाणे लक्ष दिलं तर काय होईल, ह्या 8 वर्षामध्ये जर चांगल्या सवयी लावल्या, चांगले संस्कार जर केले, तर मोठी ही मुलं झाल्यानंतर तुम्हाला फार काही करावंच लागत नाही, नाहीच करावं लागत. तीच मुलं अगदी शहाण्या मुलांसारखी वागतात, सगळ्या सवयी त्या सहज एक्सेप्ट करू शकतात, कारण त्यांच्या अंतर्मनामध्ये तुम्ही समजूतदारपणा टाकलेला आहे. परंतु हा करताना मात्र वेळ काढून करावं लागतं, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आईबाबांनी आपल्या मुलांना खास सेपरेट अगदी व्यवस्थित वेळ द्यावा, तोही त्याला सांगून मी तुझ्यासाठी थांबलोय, बरोबर की नाही. असं का करायचं सगळं, त्याचं कारण असं आहे की या वयात जर चांगले संस्कार झाले तर हे संस्कारच आपल्या मुलांना मोठं करतात. मूल निसर्गतःच मोठं होणार आहे, बुद्धीची वाढ होणारच आहे, परंतु ती जर संस्कारासोबत झाली ना तर त्याचं सुंदर असं व्यक्तिमत्व घडू शकतं. त्या स्त्रीला हे ज्ञान असलं पाहिजे. त्या स्त्रीला आरोग्याची काळजी घ्यायची फुल फॅमिलीची, तर तिला आहारशास्त्राचं नॉलेज पाहिजे. कुठल्या सीझनला कुठली फळं द्यावी. आजकाल काय होतं, सगळीच फळं मिळतात, मग आपण सगळी फळं 12ही महिने खातो, परंतु असं न करणं, सिजनेबल फळं खाणं, भाज्या कुठल्या वेळेत काय, हे सगळं नॉलेज सगळं उपलब्ध आहे. नॉलेज आली, काही प्रश्न नाही, फक्त थोडा वेळ देणं आणि ते आपण शिकून घेणं महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या प्रकारचं नॉलेज तिला असलं पाहिजे. वृद्ध व्यक्तीला कुठल्या वेळेला काय देणं, हे सगळी माहिती असली पाहिजे आपल्याला. असं जेव्हा माझी ना आठवलं म्हणून सांगते, माझी वहिनी आहे, तिला हे खूप खरंच नॉलेज आहे आणि तिच्याकडून मी शिकते. मला सांगायचा उद्देश काय आहे तुम्हाला, की अशा संगतीत असतात आपली लोक आजूबाजूला, त्यांच्याकडून तुम्ही हे शिकू शकता. तिला बरोबर, माझी आई आता आजारी आहे, तिला बरोबर कुठल्या वेळेला काय द्यायचं, अक्षरशः तिने तिच्या गोळ्या कमी केल्या आणि आहारावर तिला छान उभं केलं. म्हणजे हे कशामुळे झालं, त्यातल्या मिळालेल्या ज्ञानात तिने ज्ञान वापरलं तिकडे. आणि त्या स्त्रीचं हे कर्तव्य आहे की माझी फॅमिली जी आहे ना, प्रेम खूप करतो आपण फॅमिलीवर, परंतु त्या फॅमिलीसाठी थोडं सावध राहून आपल्याला बाकीच्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याही आपण करणं. ह्या जेव्हा करणार ना तेव्हा तुमचं मंत्रीपद उजाळा येणार ना त्याला. नाहीतर आपल्याला दिलंय मंत्रीपद, परंतु त्या मंत्र्यांसारखं व्हायचं नाही आपल्याला बरोबर की नाही, की नुसतंच खातं घ्यायचंय आपल्या नावावर आणि हातावर हात देऊन बसायचं नाही. आणि म्हणून अशा सगळ्या ज्ञानाने युक्त स्त्री जेव्हा असते ना तेव्हा ती फॅमिलीला खूप छान सांभाळते. आणि ती फॅमिलीला जेव्हा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते तेव्हा ती खऱ्या अर्थानं त्या घरातली गृहलक्ष्मी असते. गृहलक्ष्मी म्हटले ना, आपल्या संस्कृतीमध्ये तिला गृहलक्ष्मी म्हटलेलं आहे. आणि ही जी गृहलक्ष्मी जी आहे ना, ह्या गृहलक्ष्मीला जसं ह्या सगळ्या पद्धतीचं ज्ञान आहे त्याचबरोबर तिचं स्वतःकडे सुद्धा लक्ष असलं पाहिजे. कित्येक स्त्रीला तुम्ही विचारा, समजा घरातले सगळे गावी गेलेत आणि ती एकटीच आहे, तर तुम्ही तिला विचारायचं की तिने त्या दिवशी काय बनवलं जेवायला, तुम्हाला एकदाही असं उत्तर नाही मिळेल की नाही रोजच्यासारखं जेवण बनवलं, नाही मिळणार तुम्हाला उत्तर. कारण ती काय करते, तिने स्वतःलाच गृहीत धरलेलं असतं. ठीक आहे, माझं काय, मी काहीतरी खाणार, हे जे आहे ना, पण एक लक्षात घेऊया ना की तुमचं शरीर आहे ना ते सक्षम असेल तरच तुम्ही उभे राहून सगळं फॅमिली सांभाळणार की नाही. म्हणून आपल्या फॅमिलीवर लक्ष देत असताना आपलं स्वतःकडे सुद्धा लक्ष असलंच पाहिजे. आणि म्हणून बऱ्याच स्त्रियांचा आज आणखी एक असतो गैरसमज की मी एवढी घरातली सगळी कामं करते ना म्हणून मला एक्सरसाइजची काही गरज नाही. नाही तुम्हाला केलंच पाहिजे, एक्सरसाइज केलंच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की लाईफस्टाईल बदलली. पूर्वी जेव्हा आपण कामं करत होतो ते कामं व्यायाम करण्यासारखी होती, त्यातून व्यायाम घडतही होता. आताची कामं जी आहेत ना, तुम्हाला एवढ्या साधनासोबत असतात ना, साधनासोबत तुम्ही काम करता, त्याच्यातून व्यायाम होत नाही, फक्त काम होतं. आणि म्हणून थोडा वेगळा वेळ काढून थोडंसं आपल्या मनाला शांत करणारं एखादं आवडीचं काम करा, स्वतःसाठी योगासनं करा, प्रार्थना म्हणा. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी तुम्ही केल्याच पाहिजे. मग ह्या सगळ्यामधून काय होणार आहे, तर एक बघा ना, स्त्रियांना जर असं मार्गदर्शन झालं. तुम्हाला गंमत अशी सांगते की आमच्या जीवनविधीतल्या स्त्रिया आहेत ना,
तुम्हाला असं वाटत असेल आम्ही एवढ्या सगळ्या जणी आलेलो आहोत तर आम्हाला घरी काही काम नसणार बहुतेक. आम्ही अशा म्हणजे छान अशा असणार की घरी कोणीतरी आमचे असणार कामं करणारे आणि आम्हाला मस्त वेळ दिला आहे. मुळीच नाही. आम्ही आमची घरची सगळी घरातली जेवढी आमची मंडळी आहेत ना त्यांचं सकाळचं जेवण दुपारचं सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळची सगळी व्यवस्था करून आलेलो आहोत सकाळी 4 वाजता उठून. आणि त्यानंतर वेळोवेळी जावंही लागतं आम्हाला असं. पण तरीसुद्धा घरामध्ये कुठेही कमतरता पडू नये याची काळजी घेतल्यामुळे घरातल्या लोकांनी आम्हाला असं येऊन दिलेलं आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे आधी आपल्याला करावं लागतं आणि मगच आपण सांगू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही छान मस्त गेलोय ग्रंथदिंडी. आज आम्ही तुमच्या घरोघरी आलो बरोबर की नाही? मस्तपैकी ग्रंथदिंडीला गेलोय. आमची मुलं गेलेत सिनेमाला. असं घडेल काय? नाही. असं घडूच शकत नाही. असं घडायला लागलं तर आम्ही असं करणार नाही कारण शिकवण आम्हाला तशी नाही आहे. बरोबर की नाही? मग आमच्या मुलांकडे आमचं पहिलं लक्ष असतं. आज आमच्या प्रत्येकाची मुलं टॉपला आहेत. ते टॉपला आहेत. तुम्ही तर हे पाहिलंच उदाहरण गाण्याच्या संदर्भात तुमच्या समोर आली. पण आमची अशी कित्येकांची मुलं अशी आहेत की ते दिसणार नाहीत तुम्हाला समोर परंतु त्यांच्या क्षेत्रामध्ये ते टॉपला आहे. मी माझं एक उदाहरण सांगते आणि पुढे विषय घेते की माझी जी मुलगी आहे ती दिल्लीला मिनिस्ट्रीमध्ये G20वर काम करते. म्हणजे एक लक्षात घेण्यासारखं. आणि असं नाही आहे की उठली आणि मी सांगते काही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातली जी मुलगी असते ना ती मुलगी उद्याची आई असते. उद्याची आदर्श पत्नी आपल्याला ठरवायचं आहे. तिला ती सून होणार आहे. ती ही भाऊजाई होणार आहे. हे लक्षात घेऊन तिच्यावर संस्कार करणं. बघा मुलांवर संस्कार करताना सुद्धा किती सावध असलं पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे. कधी कळलं मला माझी मुलगी लग्न झालं ना तेव्हा लक्षात आलं. आणि मी सद्गुरूंना 1000 वेळा थँक्यू म्हटलं. का माहीत आहे का की ती त्या नवीन फॅमिलीमध्ये जेव्हा ती गेली तेव्हा ती संस्काराने अशी छान अशी उजळून दिसली. लक्षात आलं. आणि मी तुम्हाला एकच सांगते आणि पुढे जाऊया की तिचे सासरे तिला म्हणाले. म्हणजे त्यांनी काय केलं माहिती आहे तिच्या नंदीला सतत टोकायला सुरुवात केलं. तू हे कर तू ते कर तू असं सारखं. तर म्हणून माझी मुलगी म्हणाली की बाबा तिला सतत तसं म्हणत जाऊ नका. तिला किती वाईट वाटतं. ते काय म्हणाले अगं तिने तुझ्यासारखं नको का करायला सगळे कामं. तर माझी मुलगी म्हणाली करेल हो. हळूहळू आपण सांगत आहोत ना करेल हो. ते काय म्हणाले शक्यच नाही. तुझ्यासारखं एवढं टॉपचं काम करायचं असेल ना तर तिला पुढचा जन्म घ्यावा लागेल.